आता बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। साताऱ्यातल्या संगम माहुली इथल्या महाराणी ताराराणींच्या दुर्लक्षित समाधी आणि घाटाचा आता लवकरच विकास होणार। झी 24 तासच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं। या समाधीच्या दुरवस्थेबाबत झी 24 तासनं बातमी दाखवली होती। सरकारकडून या बातमीची आता दखल घेण्यात आली। संगम माहुली इथल्या महाराणी ताराराणी समाधी आणि घाटाच्या विकासासाठी 133 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। ही समाधी ज्या ठिकाणी होती तो भाग दुर्लक्षित होता। त्याचबरोबर या समाधीच्या ठिकाणी जे खोदकाम करण्यात आलं होतं त्यातून निघालेले सर्व दगड हे गावातल्या एका मंदिराच्या बाजूला ठेवण्यात आले होते। या समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी होती। त्याचबरोबर संगम माहुलीच्या घाटाचा विकास व्हावा असं देखील गावकऱ्यांचं म्हणणं होतं। मंत्रिमंडळाकडून 133 कोटी या समाधीच्या कामासाठी मिळणार असल्यानं गावकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे। त्याचबरोबर गावकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानले। असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासिया। मी सध्या उभा आहे साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी आणि या ठिकाणी महाराणी ताराराणी यांची जी समाधी होती ती दुर्लक्षित होती। तेच ठिकाण आहे, मी तुम्हाला दाखवतो। ही दुर्लक्षित जे ठिकाण होतं हे झी 24 तासनं दाखवलं होतं आणि जवळजवळ दिवसभर या बातमीवर झी 24 तासने पाठपुरावा केला होता। यानंतरनं अनेक अभ्यासकांनी, इतिहास अभ्यासक जे होते त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती, कारण महाराणी ताराराणीची समाधी या ठिकाणी जी होती ही इथले शिल्प असतील, दगड असतील ते काढले गेलेले आहेत आणि ते एका गावातील मंदिराच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याचा पाठपुरावा केलाय आणि त्यामुळेच हा आता घाट पूर्णपणे विकसित केला जाणार आहे। काय सांगाल, झी 24 तासनं या गोष्टीचा पाठपुरावा केला होता आणि आता 133 कोटी आता या समाधीसाठी असतील, त्याचबरोबर घाटाच्या विकासासाठी असतील, मंजूर झालेले आहेत। काय वाटतं? नमस्कार। पहिल्यांदा मी झी 24 तासचं मनापासून आभार मानतो। प्रशासनावर दबाव टाकून आणि आज प्रशासनानं त्याला तत्वता मान्यता देऊन 133 कोटी रुपयेचा निधी हा संगम माहुली परिसरातील छत्रपती ताराराणी समाधी स्थळ आणि कृष्णा वेण्णा परिसरातील घाट हा घाट परिसराचा जीर्णोद्धार किंवा नवीन करण्यासाठी जो निधी मंजूर केला त्या प्रथम मी झी 24 तासचं अभिनंदन करतो आणि झी 24 तासही आभार की तुम्ही एवढा मोठा विषय उचलून धरला आणि त्यामुळे सर्व प्रशासनाचं लक्ष हे संगम माहुलीकडे वळालं। आपल्या सर्वांचं मनापासून आभार। 133 कोटी या घाटाच्या विकासासाठी मिळणार आहेत आणि त्यामुळेच गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तुषार तपासे, झी मीडिया, संगम माहुली, सातारा।